नीट परीक्षा पेपरफुटी आणि आंदोलकांवरील दडपशाही विरोधात परभणीत 100 नागरिकांचे एक दिवसीय उपोषण। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर। परभणी नीट परीक्षामधील पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, तसेच दिल्लीत शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील दडपशाही थांबवावी या मागण्यांसाठी परभणीतील 100 नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। सीजेपी या संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके, प्रसिद्ध शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा उपोषणकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला। प्रमुख मागण्या: शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीची आणि परीक्षा व्यवस्थेच्या बेजबाबदार कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांची हकालपट्टी करावी, स्वतंत्र चौकशी आणि संस्था रद्द करा, नीट परीक्षा रद्द करून स्वतंत्र न्यायालयीन देखरेखीखाली कालबद्ध चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संस्था कायमची रद्द करावी। बाधित कुटुंबांना न्याय, परीक्षा घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य मदत आणि आधार द्यावा, दडपशाही थांबवा, आंदोलकांवरील कारवाई थांबवून शांततामय आंदोलनाचे घटनात्मक अधिकार पूर्ववत करावेत, पारदर्शक यंत्रणा उभारा, पारदर्शक आणि पेपरफुटीमुक्त परीक्षा प्रणाली उभी करून बेरोजगार तरुणांचा अवमान थांबवावा। देश घडवणारे तरुण हे शत्रू नसून देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने दडपशाही थांबवून संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। आज जे सर्वपक्षीय सर्व संघटनांमार्फत परभणी जिल्ह्यातील जागरूक नागरिकांमार्फत जे आंदोलन इथे आपण केलं होतं, त्या आंदोलनाची जी पार्श्वभूमी होती, अकाउंटेबिलिटीसाठी आपण लढत होतो। सोनम वांगचूक जे वरती आंदोलनाला बसले होते, उपोषणाला बसले होते, त्यांच्यावरती जी दडपशाही सरकारने केली, जिथे की सरकारचं डेलिगेशन येऊन त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायला पाहिजे, हे कोणत्याही हेल्दी डेमोक्रेसीचं कोणत्याही चांगल्या सरकारचं काम असतं। परंतु सरकार 20-22 दिवस आंदोलन तिथे चालतं। सरकार पूर्णपणे विसरलेली आहे की आपला राजधर्म काय। राजधर्म वगळता ते लोक हुकुमशाहीकडे जाण्याच्या मार्गाने जी तिथे दडपशाही चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज परभणीतील जागरूक नागरिकांनी इथे आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये 100 लोकांनी अन्नत्याग म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अन्नत्यागाचा जो एक उपक्रम होता, एक आंदोलन होतं। अजूनही 100 लोक तिथे बसलेले आहेत। तर आता आम्ही कलेक्टर मॅडमला ते निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आमचे जे भावना आहेत त्या प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडल्या पण, आणि एक इच्छा व्यक्त केलेली आहे की ही आमची जी परभणीकरांची भावना आहे ती वरपर्यंत सरकारच्या कानापर्यंत गेली पाहिजे। फरक तर राजीनाम्याने पण पडणार नाही हे आम्हाला माहित आहे, परंतु एक अकाउंटेबिलिटी सेट व्हावी, एक पद्धतशीर, म्हणजे आता कसं तुम्ही जसा विचारला त्याने काही फरक पडणार आहे की नाही, परंतु आम्ही नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत, आमच्याजवळ काही कोणतं कॉन्स्टिट्यूशनल पद नाही, परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक डेलिगेशन पाठवून ती पद्धत असती। तर आम्ही आमच्या पद्धतीने वागलो, सरकारने सरकारच्या पद्धतीने वागावं ही आमची अपेक्षा आहे। परभणीकरांची पुढील भूमिका काय असेल जर आंदोलन ते उतरणार आहात? आपण अजून डोळे लावून दिल्लीकडे बघतोय, दिल्लीमध्ये काय होईल, कारण हे लोकशाही वाचवण्यासाठीचं आंदोलन आहे, अकाउंटेबिलिटी सेट करण्यासाठीचं आंदोलन आहे। हे कोणत्या पक्षाचं आंदोलन नाहीये। तुमच्या घरामध्ये जे लेकरं आहेत ते उद्या जाऊन नीट देतील, तलाठीची परीक्षा देतील, MPSC देतील, हेच मुद्दे घेऊन आपण लढतोय। तर वरची जी भूमिका असेल त्याच्यावरती आपण बघू। म्हणजे आज तुम्ही बघताय हे परभणी आहे, म्हणजे इथे जातीपातीच्या राजकारणाचा एवढा गाडा बसलेला आहे, इथे जातीपातीसाठीच गर्दी व्हायची, परंतु पहिल्यांदा देशभावना म्हणजे हे पूर्ण अंधार होतं, त्या अंधारामध्ये या लोकांनी एक दिवा लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उजेड झालेला आहे। तर ही देशभावनेने गोळा झालेली लोक आहेत, याचा अर्थ आपल्या परभणीतला देशाचा योग जागलेला आहे। ही जी ज्योत आहे ही न विझण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आम्ही तर प्रयत्न करतोच वेगवेगळ्या माध्यमातून हे जे आंदोलन आहे कंटिन्यू ठेवू, कारण समस्या संपत नाहीत याचा अर्थ आंदोलनही संपणार नाही, कारण आमच्यासारखे यांच्यासारखे बोलणारे लोक भरपूर आहेत। आणि आता याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारे एक बेसिक प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम आम्ही इथून पुढे करू। मला असं वाटतं की खरं तर 17 तारखेला आम्ही धरणं आंदोलन धरलं होतं, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे सरकारनं सोनम वांगचूक यांना बळजबरीनं पांढऱ्या कपड्यात लपेटून उठवून दिलं, मला असं वाटतं, आणि अभिजित दीपकेवर शाईफेकी करणं, हल्ला करणं, त्याच्यातनं जास्त संताप झाला। आणि त्यामुळं माझं म्हणणं आहे की हे सरकार, खरं तर साधी गोष्ट आहे की 22 लाख मुलांचं नुकसान झालं, अनेक पेपर फुटतायत,
आणि याची जबाबदारी घ्यायची साधी मागणी जर विद्यार्थी आणि नागरिक करत असतील तर सरकारनं त्याला एवढा प्रेस्टिजचा इश्यू करायचंच कारण नव्हतं. धर्मेंद्र प्रधानांनी खरं तर स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि त्या राजीनाम्याची मागणी करत असताना खरं तर सरकार राजकारण करतंय. सरकार या शिक्षण व्यवस्थेबद्दल अजिबात गंभीर नाही आणि आज 28 मुलं आत्महत्या करतायत. टीईटी परीक्षा रद्द झाली, अनेक शिक्षक त्याच्यातनं किती त्यांची अनेक लोक परीक्षेसाठी दुसऱ्या गावाला गेले, त्यांचा खर्च झाला. सरकार काही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल मागण्या केल्या तर राजकारण आम्ही करतोय, लोक करताय म्हणून सरकार स्वतःची जबाबदारी झटकतंय हे अत्यंत खेदजनक आहे. खरं तर 2 दिवसात परभणीत आम्ही आंदोलन हे उभं केलं आणि एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. माझं म्हणणं याच्यातनं दिसतंय की लोकांमध्ये किती असंतोष आहे. आज या आंदोलनाचं काय होईल ते होईल, पण या सरकारला जो वाद होता की जणू काही मुठभर लोक आमच्या विरुद्ध बोलतायत आणि सगळं आलमेल चालू आहे, तर या आंदोलनात लक्षात आलं की लोक गप्प आहेत, परंतु लोकांना संधी मिळाल्यानंतर आज जो उद्रेक झाला संसदेवर, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात, याच्यात पण सरकारनं काहीतरी बोध घेतला पाहिजे की या देशात स्वातंत्र्य लढ्यातनं जी लोकशाही रुजलेली आहे ती खूप भक्कम आहे. जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहेत ती खूप भक्कम आहे आणि तुम्ही जर या देशात हुकुमशाही आणू इच्छित असाल तर ते इथली जनता कदापि सहन करणार नाही, हे याच्यातनं लक्षात येतंय.